याच्यामध्ये एक स्वप्नील मोरेश्वर चांगले नावाचे फिर्यादी आहेत. तर त्यांनी पोलीस स्टेशनला तक्रार अर्ज सादर केला होता की विजय मधुकर मेश्राम नावाच्या एका व्यक्तीनं त्यांच्याकडून BSNLच्या मोबाईल टॉवरच्या बांधकामासाठी काम मिळवून देतो, आपली दिल्लीमध्ये ओळख आहे किंवा दिल्लीमध्ये आपला BSNL कंपनीमध्ये परिचय आहे आणि आपण तुम्हाला 100 टॉवरचं काम मिळवून देतो असं सांगून त्यांच्याकडून 20 लाख रुपये स्वीकारलेले होते. आणि त्याची वर्क ऑर्डर देखील तो काही दिवसांमध्ये स्वप्नील जांगळे यांना देणार होता. परंतु वर्क ऑर्डर न आल्यामुळे स्वप्नील जांगळे यांनी त्याला वारंवार विचारणा केली की आपल्या वर्क ऑर्डरचं काय झालं. त्यावेळी विजय मधुकर मेश्राम यांनी सांगितलं की अजून वर्क ऑर्डर आलेली नाही, परंतु आपल्याकडे जी काही टॉवरची बांधकामाची कामं आहेत, आपल्या नावे जे कॉन्ट्रॅक्ट्स आहेत ते तुम्ही 10 टॉवर बांधकामं करा, वर्क ऑर्डर येईपर्यंत आपण ते काम करूया. ती देखील बांधकामं कंप्लेनंटने करून दिली, परंतु त्याचे देखील पैसे कंप्लेनंटला दिलेले नाहीत. त्याच्यामध्ये तक्रार अर्जाची प्रायमरी एन्क्वायरी आम्ही केली होती आणि त्याच्यामध्ये माननीय वरिष्ठ कार्यालयात परवानगीसाठी अर्ज सादर केलेला होता. याच्यामध्ये माननीय SCP श्वेता खाडे मॅडम आणि माननीय DCP महेश स्वामी मॅडम यांच्या सूचनेप्रमाणे चौकशी अंती हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. याच्यामध्ये एकूण 33,90,000ची जवळपास फसवणूक रक्कम आहे. मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करेन की अशा प्रकारे आणखी कोणत्या व्यक्तींना वेगवेगळी कामं सांगून, जसं की नोकरीला लावतो किंवा बांधकामं मिळवून देतो असं काही कारणं सांगून विजय मधुकर मेश्राम यांनी जर फसवलं असेल किंवा असं काही केलं असेल तर त्यांनी नजीकच्या पोलीस स्टेशनला किंवा पाचपावली पोलीस स्टेशनशी संपर्क करावा.